की ते जे म्हणताय ना हटके आंदोलनं, हो. ते ह्याच पद्धतीने की काम करण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे. अगदी. आणि तिसरं आत्ताचंच जे आंदोलन होतं हो. की गावाचं जे ग्रामदैवत आहे पोटोबा बरं. आणि दत्त मंदिर ते लागून आहेत, अगदी समोरासमोर आहेत. तर तिथं जे शौचालय आहेत, लागूनच शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय. तर ते हटवण्याची मागणी आम्ही केली. कारण तिथं आज अनेक महिला पारायणाला येतात, पण तिथला जो वास येतो किंवा काय, त्यांनी जे स्थानिक लोक पण शेजारी राहिलात ते त्यांना एवढं कंटाळलेली आहेत ना की खरं तर हे पाहिजेत, आपण म्हणू ना सार्वजनिक शौचालय पाहिजेत, पण ते थोडं कुठंतरी आतमध्ये किंवा साईडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची स्वच्छता हवी. तर ती स्वच्छता पण नाही. आणि मेन काय, लेडीज जेंट्स ते अटॅच असल्यामुळे तिथं महिला भरपूर प्रमाणात येतात, पारायण असन किंवा काय. आणि तिथं जेंट्स लोक जे ड्रिंक केलेले वगैरे असतात ते असे खूप असे विचित्र पद्धतीने तिथं वावर करतात, तर ते नको आहे. तर आम्ही रुपेश आणि मी स्वतः पोटोबा महाराज आणि जोगेश्वरी मातेचं रूप धारण करून तिथं नगरपंचायतमध्ये गेलो होतो की बाबा आम्हाला हा जो शौचालयाचा वास आहे त्यांनी खूप त्रास होतोय आज, की आता तरी ते कुठंतरी तुम्ही हटवा. म्हणजे थोडक्यात तुम्ही माणसांचं नाही तर देव माणसांचं तरी ऐका. आता बरोबर, आम्ही देव बनूनच आलो, देवाच्या रूपात आलो, तर आमचं तरी ऐका. बरोबर. प्रशासनाला खरं तर तुम्ही ही विनंती केली होती. पुढील पॉडकास्ट व्हिडिओसाठी आपल्या शब्दब्रह्म यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.